हॅलो, नमस्ते सर्व माझ्या ताई दादांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. तर आता ब्लॉगला सुरुवात झालेली आहे आणि मला एक तुम्हाला सांगायचं सर्वांना, तुम्ही छान छान कमेंट्स करता, त्यामुळे मला खरंच खूप छान वाटत असतं. तर मी तुमच्या कमेंटची वाट पाहत असते. तर सर्वांनी भरभरून कमेंट्स करत जा. उलट तुम्ही कमेंट्स केल्यानंतर मलाही खूप छान वाटतं आणि जे मला कमेंट करतात त्यांचे खरंच खूप मनापासून धन्यवाद. तर चला आता ब्लॉगला सुरुवात झालेली आहे आणि मी सकाळ सकाळ स्वयंपाक वगैरे आवरून घेत आहे. एका साईडला मी गॅस वटा पुसून घेतल्यानंतर, म्हणजे रात्री पुसलेलाच असतो तरी पण मी कापड फिरवत असते आणि त्यानंतर दूध वगैरे तापवून चहा दिला सगळ्यांना आणि त्यानंतर चपाती राहिलं ते बनवायच्या, भाजी आणि भात एका साईडला लावलं होतं आणि त्यानंतर आता स्वयंपाकाची आवरावर चालू होती माझ्या. चपात्या राहिल्या होत्या तर चपात्या करून घेतल्या मी आणि एका साईडला मशीन लावलेलीच होती आणि ते झाल्यानंतर कपडे वगैरे वाळत घातली आणि दळण करायचं राहिलं होतं. तर राहुललाही नाश्ता वगैरे मी करायला दिला आणि तो नाश्ता करत अभ्यास चालू होता त्याच्याही आता परीक्षा चालू होणार आहेत. तर त्यासाठी तो आता अभ्यासाची लवकरच सुरुवात करतो आहे. आता इंजिनिअरिंग म्हणलं की जास्तच मुलांना अभ्यास आणि आताच्या मुलांना खरंच खूपच मुलांना अभ्यास असतो. तर चला आता स्वयंपाक वगैरे माझा होत आलेला आहे आणि मला आता ज्वारीचं आणि तांदूळ वगैरे स्वच्छ करून घ्यायचं आहे, ज्वारीचं दळण करायचं आहे. आणि तुम्हाला माझे ब्लॉग पाहायला कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगत जा आणि सर्व ताईंना एकच सांगणं आहे की नक्की भरभरून कमेंट करत जा. चला आता राहुलचा अभ्यास चालला होता आणि एक राहुलनी सकाळी लवकरच बसला होता अभ्यासाला, म्हणजे त्याचा अभ्यास जर झाला की मग बाकीचं कामात जरा तुम्हाला मदत करू लागतो. आणि आता दळणही करून घेतलं आहे मी आणि त्यानंतर परी शाळेतून आली होती, मग तिने कपडे वगैरे चेंज केले आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं जरा तिला दवाखान्यात घेऊन. तर आता मी आठवड्याभर तर आम्ही निघालो होतो आणि आता जाणार होतो दवाखान्यामध्ये. तर मग परीने आम्ही दवाखान्यात गेलो. त्यानंतर डॉक्टरांनी आतमध्ये पेशंट असल्यामुळे जरा बाहेर बरा वेळ बसलो होतो. तर आमच्या जरा गप्पा चालल्या होत्या. परीला सांगत होते दाताचं काय. तर ब्रश वगैरे करायचं आजकाल मुलं जरा कंटाळा करते 2 टायमिंगला. आणि त्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर 4 वाजले होते मला यायला आणि मुलं जरा थोडा वेळ झोपली होती आणि परीचे पप्पा आता नाईट शिफ्टला जायसाठी निघाले होते. तर आता त्यांनी देवाला नमस्कार केला आणि नाईट शिफ्टला निघाले होते आणि ते गेल्यानंतर मी लगेच माझं ब्लाऊज वगैरे जे कटिंग करून ठेवलं होतं ते शिवण्यासाठी बसले होते. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.